ते वर्ष अंगावर काटा आणणारं होतं. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी माझं लग्न झालं आणि अवघ्या 25व्या वर्षी माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं. माझे पती आनंद एका अपघातात आम्हाला सोडून गेले. मागे उरले मी, वैदई आणि आमचा 7 वर्षाचा निष्पाप मुलगा कबीर. माहेरचा आडोसा आधीच हरवला होता. लग्नाच्या पहिल्याच वर्षी आई देवाघरी गेली होती आणि वडील त्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच देवाज्ञा पावली. नातेवाईक जगात सगळ्यात स्वस्त काय असेल तर ते म्हणजे नातेवाईकांचे सल्ले. सहानुभूतीचे 2 शब्द सांगायला सगळे पुढे येत होते. पण वैदई, तू काळजी करू नको, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी, असं म्हणणारा एकही नव्हता. अशा अंधारात मला फक्त एकच आशेची किरण दिसत होता, तो म्हणजे माझा दीर राघव. राघव आनंदपेक्षा 2 वर्षांनी लहान होता, पण कमालीचा समजूतदार आणि कणखर. आनंद गेल्यावर त्याने कबीरला छातीशी कवटाळलं आणि मला सांगितलं, वहिनी, दादा गेला म्हणून काय झालं? मी जिवंत आहे तोपर्यंत तुमची आणि कबीरची जबाबदारी माझी. दादाची ही शेवटची निशाणी मी अंतरू देणार नाही. पण समाजाला हे कसं रुचणार? आम्ही एकाच घरात राहत होतो. शेजारी आणि नात्यातल्या काही अतिशहाण्या बायका घरी येऊन कान भरू लागल्या. वैदई, दीर हा शेवटी परपुरुष असतो. तरुण सून आणि तरुण दीर एका छताखाली राहणं लोकांना चांगलं दिसत नाही. समाजाला काय तोंड दाखवणार? रोजच्या रोज या टोमण्याला कंटाळून एक दिवस मी उद्वेगाने त्यांना म्हटलं, ठीक आहे, जर राघव सोबत राहणं पाप असेल तर मला, माझ्या मुलाला तुमच्या घरी राहायला नेता का? आमचा रोजचा खर्च उचलता का? माझं हे बोलणं ऐकल्यावर त्या सगळ्यांची तोंड जागच्या जागीच गप्प झाली. नजरा चोरून एकामागून एक सगळे तिथून सटकले. त्या दिवशी मला कळून चुकलं की जग फक्त बोलायला बसलंय, मदतीचा हात द्यायला कोणाकडे काळजी नाही. पण लोकांची मानसिक त्रास दिवसेंदिवस वाढतच होता. शेवटी मी राघवला म्हटलं, राघव, आपण हे घर सोडून शहराच्या दुसऱ्या भागात भाड्याने राहूया का? इथे लोक जगू देणार नाहीत आपल्याला. राघवने माझ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे गंभीर होते. तो म्हणाला, वहिनी, दुसऱ्या भागातल्या गल्ल्या आणि तिथलं वातावरण चांगल्या घरांच्या बायकांसाठी सुरक्षित नाही. तिथली काही माणसं हपापलेली असतात. स्त्रियांच्या चुकीचा वापर करायलाही ते मागे पुढे पाहत नाही. तुम्ही माझ्या भावाची पत्नी आहात, माझी मोठी बहीण आहात. तुमची आबरू माझी आबरू आहे. आपण हे शहरच सोडून खूप लांब निघून जाऊ. तिथे आपल्याला कोणीही ओळखत नसेल. राघवचा हा निर्णय मला योग्य वाटला. आम्ही ते शहर सोडण्याचा निर्णय घेतला. माझ्या लग्नातले काही दागिने माझ्याकडे शिल्लक होते. ते विकून जे पैसे आले त्या पैशावर आम्ही एक नवीन दूरच्या शहरात इतवारी नगर नावाच्या वस्तीत आलो. तिथे आम्ही एक छोटं घर भाड्याने घेतलं. तिथे आम्हाला कोणीच ओळखत नव्हतं. राघवने सावधगिरी म्हणून सांगितलं होतं की, वहिनी, आपण लोकांशी जास्त मिसळायचं नाही. लोकांनी प्रश्न विचारले की नाती गुंतागुंतीची होतात. तरीही शेजारच्या काही बायका कधी कधी दुपारी चौकशी करायला यायच्या, तुमच्यासोबत राहणारा तो तरुण मुलगा कोण आहे? असा प्रश्न विचारल्यावर मी जुन्या अनुभवावर धडा घेऊन सरळ सांगून टाकलं, तो माझा लहान भाऊ आहे, राघव. त्यानंतर वस्तीत हीच चर्चा पसरली की एक बहीण आपल्या लहान भावासोबत आणि मुलासोबत राहते. त्यामुळे आमचं जगणं सुसह्य झालं. लोकांच्या संशयी नजरा शांत झाल्या. शहरात आल्यावर राघवने काही मित्राच्या मदतीने एक व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला तो काय व्यवसाय करतो हे मला नीट समजलं नाही. पण अवघ्या काही महिन्यातच त्या धंद्याला प्रचंड तेजी आली. घरात पैशाचा ओघ सुरू झाला. तोपर्यंत फटक्यात दिवस काढणारा राघव अचानक महागडे कपडे, महागड्या गाड्या वापरू लागला. मी बऱ्याचदा त्या रात्री जेवताना विचारायची, राघव, नक्की कसला धंदा आहे रे हा? एवढा पैसा येतो कुठून? पण प्रत्येक वेळी तो हसून विषय टाळायचा. वहिनी, तुम्ही धंद्याची काळजी करू नका, फक्त घरातल्या लक्ष्मीकडे आणि कबीरच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. तुमचा हा भाऊ कधी चुकीचा वागणार नाही, एवढा विश्वास ठेवा. त्याचा तो शांत आणि आदरयुक्त स्वभाव पाहून मलाही वाटायचे की माझा दीर काही चुकीच्या मार्गाला जाणार नाही. त्यामुळे मी जास्त चौकशी करणं सोडून दिलं. माझ्यासाठी कबीरचं भविष्य आणि घरातली शांतता महत्त्वाची होती. काही दिवसात आम्ही ती सामान्य वस्ती सोडली आणि शहरातल्या सर्वात उच्चप्रभू आणि श्रीमंत भागात एक मोठा बंगला खरेदी केला. आमचं राहणीमान आता अब्जाधीशासारखं झालं होतं. कबीर मोठ्या आंतरराष्ट्रीय शाळेत जाऊ लागला. जसा पैसा आला तसे जे नातेवाईक आधी तोंड फिरवत होते ते
ते आता आमच्या बंगल्याचे उंबरठे झिजू लागले. राघवचं अजून लग्न झालं नव्हतं. त्याचा तो अथांग पैसा पाहून कित्येक नातेवाईकाच्या डोळ्यात हाव दिसू लागली. काही जण आपल्या मुलींची स्थळे घेऊन येऊ लागलं, पण त्याचसोबत त्यांच्या मनात माझ्याबद्दल जुना मत्सर पुन्हा जागा झाला. काही नातेवाईक पाठीमागे कुजबुजायचे, एवढ्या मोठ्या बंगल्यात दीर भावजाई एकत्र राहतात. राघवचं लग्न झालं की या वैदेहीचं काय होणार? हिने एकतर राघवशी लग्न करून घ्यावं, नाहीतर घरातून चालती व्हावी. पण आता मला त्याच्या बोलण्याचा फरक पडत नव्हता. मी माझ्या सुरक्षेसाठी आणि मदतीसाठी एका वयोवृद्ध माऊलीला पार्वती आजींना कामाला ठेवलं होतं. त्या 24 तास आमच्यासोबत असायच्या, त्यामुळे मी कधीही घरात एकटी नसायचे. श्रीमंत झाल्यावर राघवने एक अजब पण अत्यंत कौतुकास्पद सामाजिक काम सुरू केलं. तो दर महिन्याला गरीब, अनाथ आणि गरजू कुटुंबातल्या जवळपास 50 मुलींचे लग्न स्वतःच्या खर्चातून लावून द्यायचा. इतकंच नाही तर लग्न झालेल्या नवविवाहित जोडप्यांच्या तो तीर्थयात्रा आणि देवदर्शनासाठी परदेशात किंवा देशातल्या मोठ्या धार्मिक स्थळावर पाठवायचा. त्यांच्या जाण्या येण्याचा, राहण्याचा सगळा खर्च राघव स्वतः करायचा. त्याच्या या दानशूरपणामुळे समाजात त्याचं नाव खूप मोठं झालं. मलाही त्याचा सार्थ अभिमान वाटायचा. पण एका गोष्टीने माझ्या मनात पाल चुकचुकली. काही महिन्यांनी माझ्या कानावर एक भयंकर गोष्ट आली. राघव ज्या मुलींचं लग्न लावून देवदर्शनासाठी पाठवायचा, त्या मुली काही दिवसांनी जेव्हा माघारी यायच्या तेव्हा त्या विधवा होऊन यायच्या. त्यांच्या पतीचा तिथेच अचानक अपघात किंवा आजारपणाने मृत्यू झालेला सांगितलं जायचं. सुरुवातीला मला वाटलं की हा एकदा योगायोग असेल, पण जेव्हा दुसऱ्या तिसऱ्या बॅचमधल्या मुलींसोबत हेच घडलं तेव्हा मात्र माझ्या पोटात भीतीचा गोळा आला. प्रत्येक मुलगी लग्नानंतर देवदर्शनाला जाते आणि विधवा होऊन परत येते, हे कसं शक्य आहे? एक दिवस मी राघवला थेट विचारलं, राघव, हे काय चाललंय? ज्या मुलींचं तू लग्न लावून देतोस त्या सगळ्या विधवा का होत आहे? माझा हा प्रश्न ऐकल्यावर राघवच्या चेहऱ्यावर रंग उडाला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. तो अत्यंत गंभीर आवाजात म्हणाला, वहिनी, ही गोष्ट कोणाच्याही कानावर जाता कामा नये. मी देवाच्या कामासाठी पुण्यापाठीशी राहावं म्हणून या गरीब मुलांचं लग्न लावतोय, पण नशीब बलवत्तर असेल तर आपण काय करणार? हा देवाचा कोप असेल. पण प्लीज ही गोष्ट बाहेर पसरू देऊ नका, नाहीतर माझ्या प्रतिमेला धक्का बसेल. त्याचं हे बोलणं मला प्रचंड खटकलं. मी म्हणाले, राघव, त्या निष्पाप मुली आहेत, त्यांना सत्य समजायला हवं. जर देवदर्शनाला गेल्यावर त्यांच्या पतीचा जीव जात असेल तर त्यांना तिथे पाठवणं बंद करा. वहिनी, शांत बसा. राघव पहिल्यांदाच माझ्यावर एवढ्या मोठ्याने आवाजात ओरडला होता. त्याचा तो रुद्र अवतार पाहून मी जागीच थिजले. लग्नानंतर आजपर्यंत त्याने माझ्याशी कधीही उंचावलेल्या आवाजात संवाद साधला नव्हता. तो मला नेहमी एका मोठ्या बहिणीचा मान द्यायचा, पण आज त्याच्या डोळ्यात एक वेगळाच हिंस्र भाव होता. तो काही न बोलता तरातरा तिथून निघून गेला. माझी झोप उडाली. राघवचा स्वभाव दिवसेंदिवस बदलत चालला होता. तो पूर्वीसारखा मृद राहिला नव्हता. त्याच्या वागण्यात एक अकलनीय क्रूरता आणि चिडचिड जाणवू लागली होती. त्या रात्री राघव घरी आलाच नाही. 1 दिवस, 2 दिवस, सलग 3 दिवस त्याचा काहीच पत्ता नव्हता. फोनही बंद होता. कबीर शाळेत गेला होता आणि घरात एक अनामिक भीती पसरली होती. पार्वती आजींना त्या दिवशी मी सुट्टी दिली होती, कारण मला घरात थोडी शांतता हवी होती. दुपारच्या वेळ होती. अचानक घराचा मुख्य दरवाजा उघडला गेला. मी धावतच हॉलमध्ये आले. समोरचे दृश्य होते त्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. राघव दारात उभा होता. तो पूर्णपणे दारूच्या नशेत धुंद होता. आजपर्यंत मी त्याला साध्या सिगरेटलाही हात लावताना पाहिलं नव्हतं, पण आज त्याच्या अंगातून दारूचा उग्र वास येत होता. त्याचे पाय एकमेकात अडखळत होते. डोळे लाल भडक झाले होते. तो लटपत्या पावलांनी माझ्या खोलीकडे गेला आला आणि थेट माझ्या पायापाशी येऊन कोसळला. तो लहान मुलासारखा जोरजोरात रडू लागला. वहिनी, मला माफ करा, मी संपलो, मी खूप मोठा गुन्हा केलाय. तो रडत रडत कुजबुजला आणि त्याच्या अवस्थेत माझ्या खोलीचे जमिनीवर बेशुद्ध झाला. मी प्रचंड घाबरले. दुपारच्या वेळी कबीर कधीही येऊ शकत होता. जर कोणी राघवला माझ्या खोलीत या अवस्थेत पाहिलं असतं तर समाजाच्या नजरेत माझी आबरू वेचीवर टांगली गेली असती. मी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं शरीर जड झालं होतं. त्याच्या धुंद अर्धवट उघड्या डोळ्यात एक अगतिकता होती.
त्याच्या शरीरातून निघणारी ती ऊब आणि दारूचा अंश यामुळे वातावरण अजब गुदमरून टाकणारी शांतता पसरली होती. मी त्याला ओढत ओढत शेजारच्या खोलीत नेलं. त्याला पलंगावर झोपवलं. त्याच्या खोलीबाहेर येताच मी क्षणभर दारापाशी थांबले. माझ्या मनात विचारांचं वादळ होतं. हा तोच राघव आहे का ज्याने मला कबीरला आसरा दिला होता? या श्रीमंताच्या मागे नेमकं कोणतं भयंकर रहस्य दडलंय? मी त्याच्या खोलीच्या बाहेरून कुलूप लावलं आणि कबीरला शाळेतून आणण्यासाठी बाहेर पडले. कबीरला घरी आणून त्याला खाऊ पिऊ घालून क्लासेसला पाठवून दिलं. पुन्हा एकदा घरात शांतता पसरली. रात्रीचे 8 वाजले होते. खिडकीतून चंद्राचा शीतल प्रकाश खोलीच्या फरशीवर पडला होता. मी हळूच राघवच्या खोलीचं कुलूप उघडलं आणि आत गेले. तो अजूनही बेशुद्ध होता, पण त्याचा श्वास आता स्थिर होता. त्याच्या चेहऱ्यावर फक्त नशा नव्हती, तर कित्येक वर्षाचं दडलेलं दुःख आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. त्याला शुद्धीवर आणणं गरजेचं होतं. मी स्वयंपाकघरात गेले आणि एका जुन्या मातीच्या मडक्यात थंडगार पाणी भरून आणले. खोलीत आल्यावर त्याच्या रुपेरी चंद्रप्रकाशात मी थंड पाणी थेट त्याच्या चेहऱ्यावर ओतले. पाण्याचा हबका बसताच राघव दचकून उठला. त्याने डोळे उघडले, पण अजूनही त्याच्या डोळ्यावरून अंधारी जात नव्हती. तोंड बंद ठेव आणि शांत बस, मी अत्यंत कडक आवाजात त्याला म्हणाले, पण माझ्या स्वतःच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. आता शांतपणे बेडवर झोप, शुद्ध आल्यावर आपण बोलू. त्याने एखाद्या लहान मुलासारखी माझी आज्ञा पाळली. ओल्या कपड्यानिशी तो पलंगावर आडवा झाला. त्याची शरीराची प्रत्येक हालचाल त्याच्यातली भीती दर्शवत होती. मी त्याच्या शेजारी बसले. त्याने हळूच त्याचा थरथरणारा हात माझ्या हाताकडे सरकवला. मी त्याचा हात हातात घेतला. त्या रात्री 12 वाजेपर्यंत मी तिथेच बसून राहिले. फक्त घड्याळाची टिकटिक आणि माझ्या छातीची धडधड ऐकू येत होती. रात्रीच्या 12 वाजता दारावर हलकीशी थाप पडली. मी दचकले. कबीर शेजारच्या खोलीत गाढ झोपला होता. मी हळूच बेडवरून उठले आणि दरवाजा उघडला. समोर राघव उभा होता. आता तो पूर्णपणे शुद्धीत होता. त्याने घाईघाईने आंघोळ केली असावी, कारण त्याचे केस ओले होते. अंगात साधा पांढरा शर्ट होता, ज्याची वरची बटणे उघडी होती. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड पश्चाताप आणि भीती दिसत होती. तू आज दारू प्यायला होतास? मी थेट प्रश्न केला. त्याने मान खाली घातली. हो वहिनी, मी जाणून बुजून नाही प्यायलो. माझ्या त्या श्रीमंत मित्रांनी मला शरबत म्हणून काहीतरी प्यायला दिलं. त्यात त्यांनी अंमली पदार्थ मिसळले होते. माझा घात झाला. वहिनी, राघव तू काय काम करतोस? एवढा पैसा कुठून येतोय? आणि त्या मुलींच्या लग्नानंतर विधवा का होत आहेत? मला आज खरं काय ते सांग, नाहीतर मी या घरातून कबीरला घेऊन कायमची निघून जाईन. मी अत्यंत कठोरपणे बजवलं. माझं बोलणं ऐकल्यावर राघवच्या डोळ्यातून गळागळा पाणी वाहू लागलं. त्याने जे सत्य सांगितलं ते ऐकून माझ्या शरीरातलं रक्त गोठलं. तो म्हणाला, वहिनी, मी कोणतंही लग्न लावून देत नव्हतो. मी एका आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीसाठी काम करत होतो. माझे श्रीमंत मित्र आणि मी मिळून भारतातल्या अत्यंत गरीब अनाथ मुलींना शोधायचो. पैशाचे आणि चांगल्या घराण्याचे आमिष दाखवून त्यांचे लग्न आमच्यातल्या टोळीतल्या भाडोत्री माणसाशी लावून द्यायचो. तो पुढे सांगू लागला. त्यानंतर देवदर्शनाचं आणि फिरण्याचं निमित्त करून आम्ही त्या मुलींना कोलंबो किंवा बँकॉक सारख्या आंतरराष्ट्रीय शहरात पाठवायचो. पण तिथल्या विमानतळावर पोहोचताच त्या मुलींना तिथल्या मोठ्या माफिया डॉनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकून टाकलं जायचं. त्या मुलींना पुढे कित्येक दिवस अंमली पदार्थाच्या नशेत ठेवून त्यांचा छळ केला जायचा आणि 8-15 दिवसांनी इकडे भारतात बातमी पसरवली जायची, त्यांच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला. खरं तर त्या मुली कधीच परत येत नव्हत्या आणि ज्या येत होत्या त्यांची मनं आणि शरीरं पूर्णपणे मृत झालेली असायची. या बदल्यात त्या परदेशी माफियाकडून आम्हाला करोडो रुपये मिळायचे. या पैशातून मी हा बंगला घेतला. राघव रडत रडत माझ्या पाया पडला. वहिनी, जेव्हा मला समजलं की या नराधमांनी त्या मुलींचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आहे, तेव्हा माझ्या आत्म्याला जाणीव झाली. मी त्या माफिया डॉनला म्हटलं, मला यातून बाहेर पडायचं आहे. मला हे पाप करायचं नाही. पण या धंद्यात येण्याचा रास्ता सोपा असतो, बाहेर जाण्याचा नाही. डॉनच्या गुंड्यांनी माझ्यावर पाळत ठेवून काल रात्री माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. मला मारण्याचा प्रयत्न केला. मी जीवाच्या आकांताने तिथून पळत सुटलो आणि तुमच्यापर्यंत पोहोचलो. राघवचं ते भयंकर कृत्य ऐकल्यावर माझ्या मनात त्याच्याबद्दल असलेला सगळा आदर, प्रेम आणि सहानुभूती
जळून खाक झाली. ज्या हातांनी आम्हाला आसरा दिला ते हात शेकडो निष्पाप मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी करत होते. ज्याच्या पैशाच्या बळावर आम्ही श्रीमंती भोगत होतो तो पैसा त्या असहाय्य मुलीच्या रक्ताने आणि अश्रूंनी माखलेला होता. तू माणूस नाहीस राघव, तू राक्षस आहेस. मी ओरडले. मला माफ करा वहिनी, मी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करायला तयार आहे. मला माझ्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. राघव ढसाढसा रडत म्हणाला. माझा हात थरथरत होता पण मनात विचार पक्का होता. वाईट कर्माचं शेवटी नेहमी वाईटच होतं. मी रात्रीचा फोन उचलला आणि पोलिसांना फोन केला. काही वेळातच पोलिसांची गाडी आमच्या बंगल्याबाहेर आली. राघवने पोलिसांसमोर स्वतःचा गुन्हा कबूल केला. त्याच्यावर मानवी तस्करी आणि फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल झाले. न्यायालयाने त्याला आजीवन कारावास कडक शिक्षा सुनावली. दुसऱ्या दिवशी मी तो आलिशान बंगला, त्या गाड्या, तो रक्ताने माखलेला पैसा सगळं काही सोडून दिलं. कबीरचा हात धरून मी पुन्हा एकदा त्याच जुन्या छोट्या भाड्याच्या खोलीत आले. आता माझ्याकडे पैसा नव्हता पण माझं मन स्वच्छ होतं. मी स्वतः कष्ट करून लोकांची शिवणकामं करून कबीरला प्रामाणिकपणे वाढवण्याचा निर्णय घेतला. राघव तुरुंगात गेल्यावर बंगल्याचे ते भव्य दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद झाले होते. मी कबीरचा हात धरून पुन्हा एकदा त्या छोट्याशा जुन्या वस्तीत आले. तिथे एक दोन खोल्या पत्र्याचे घर भाड्याने घेतले. कबीरला परिस्थिती समजत नव्हती पण तो माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून गप्प राहायचा. आता घरात ऐशो आराम नव्हता. नोकर चाकर नव्हते. होते फक्त माझे कष्ट आणि रात्रीची शांतता. मी वस्तीतील महिलाकडे कपडे शिवून द्यायला सुरुवात केली. दिवसभराच्या थकव्यानंतर जेव्हा कबीर रात्री माझ्या कुशीत झोपायचा तेव्हा माझे डोळे छताकडे लागायचे. त्या अंधाऱ्या खोलीत वारा जसा पत्रांशी खेळायचा तसा राघवच्या आठवणीतील माझ्या मनात रुंजी घ्यायचा. तो गुन्हा भयंकर होता, त्यात शंकाच नव्हती. पण ज्या रात्री तो नशेत धुंद होऊन माझ्या खोलीत आला होता, माझ्या पायावर पडला होता, तो प्रसंग माझ्या डोक्यातून निघत नव्हता. त्याचा तो उबदार स्पर्श, त्याच्या त्या ओल्या केसातून गालावर ओघळणारा पाण्याचा थेंब आणि त्याच्या डोळ्यातील ती अगतिकता, त्या क्षणामध्ये एक अनामिक ओढ होती. तो माझा धीर होता पण त्या रात्री आमच्यातील नात्यांनी सीमा कुठेतरी धुसूर झाली होती. तो तुरुंगात होता पण त्याचे विचार माझ्या मनात मुक्तपणे फिरत होते. मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करायचे की तो गुन्हेगार आहे पण मनाच्या एका कोपऱ्यात त्याची कणखर आणि माझ्यासाठी हळवी असणारी मूर्ती तशीच कोरलेली होती. दिवस जात होते, महिने सरकले. राघवच्या केसचा निकाल लागून आता 1.5 वर्ष झालं होतं. एक दिवस घराच्या दारावर पोस्टमनने थाप मारली. माझ्या नावाचे पत्र होते. पत्ता होता मध्यवर्ती कारागृह. पत्र राघवचे होते. पत्र हातात घेताच माझे हात थरथरले. कबीर क्लासला गेला होता. घरात मी एकटीच होते. मी खिडकीपाशी आले जिथून दुपारचा कोवळा सूर्यप्रकाश आत येत होता. मी हळूच पाकिट फोडलं. आत राघवच्या अक्षरात लिहिलेलं पान होतं. आदरणीय वहिनी, किंवा कदाचित या पत्रापुरते फक्त वैदेही. ते पहिलेच वाक्य वाचून माझ्या छातीत दडदड वाढली. त्याने आजवर मला कधीही नावाने हाक मारली नव्हती. माहीत आहे मी जे पाप केलं त्याची शिक्षा भोगत आहे आणि ती योग्यच आहे. तुमच्या त्या निर्णयाने मला माणसाच्या रूपात आणले. पण इथे अंधाऱ्या कोठडीत जेव्हा रात्रीची शांतता असते तेव्हा मला टोळीचे पैसे किंवा तो बंगला आठवत नाही. मला आठवते फक्त तुम्ही. त्या रात्री जेव्हा मी नशेत तुमच्या पायावर पडलो होतो तेव्हा मला पहिल्यांदा समजले की माझ्या जगण्याचा आधार काय होता. मी तुम्हाला नेहमी आदराने पाहिले पण त्या रात्री तुमच्या हाताचा जो स्पर्श मला झाला त्याने माझ्या अंगातला पुरुषाला जागे केले होते. तुम्ही माझ्यावर ओरडत होतात पण तुमच्या डोळ्यातील पाणी माझ्या गालावर पडत होते. ती आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभूती होती. मी गुन्हेगार आहे. कदाचित इथून कधी बाहेर येईन की नाही माहीत नाही. पण जर कधी आलो तर मला दादाचा भाऊ म्हणून नाही तर तुमच्या आयुष्याचा जोडीदार म्हणून तुमच्यासमोर उभे राहायचे आहे. मला माहीत आहे की हे चुकीचे वाटू शकते पण हेच माझे सत्य आहे. तुमच्या उत्तराची वाट पाहीन. पत्र वाचून मी ते छातीशी लावले. माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. हे नाते काय होते? समाज याला काय नाव देईल? पण त्या क्षणी मला समाजाची भीती वाटत नव्हती.
माझ्या मनात राघवसाठी असणारी ती सुप्त ओढ आता अधिकच तीव्र झाली होती. मनाने घेतलेला निर्णय बदलणे कठीण असते. मी राघवला भेटण्याचा निर्णय घेतला. कबीरला एका मैत्रिणीकडे सोडून मी मध्यवर्ती कारागृहाच्या दिशेने निघाले. एसटी बसचा तो प्रवास, खिडकीतून येणारा गार वारा आणि मनात चाललेले विचारांचे काहूर, सगळं काही जणू स्वप्नावत प्रवासासारखे होते. कारागृहाच्या तो मोठ्या लोखंडी दरवाजासमोर मी उभी राहिले. तिथील औपचारिकता पूर्ण करून मला एका काचेच्या केबिनमध्ये बसवण्यात आले, जिथे कैद्यांना भेटायला आणले जाते. मध्ये एक जाड काच होती आणि बोलण्यासाठी दोन्ही बाजूला फोनचे रिसिव्हर होते. माझी धडधड इतकी वाढली होती की मला स्वतःच्या श्वासांचा आवाज ऐकू येत होता. अचानक पलीकडचा दरवाजा उघडला. 2 पोलीस कॉन्स्टेबल एका माणसाला घेऊन आत आले. तो राघव होता. पण हा राघव पूर्वीसारखा नव्हता. जेलच्या कपड्यामध्ये त्याचा तो रुबाब तसाच होता, पण त्याचे शरीर थोडे खालावले होते. दाढी वाढलेली होती आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती. पण जेव्हा त्याची नजर काचेपलीकडे बसलेल्या माझ्यावर पडली, तेव्हा त्याच्या डोळ्यात एक विजेसारखी चमक आली. त्याचे पाऊल थबकले. तो हळूहळू पुढे आला आणि माझ्यासमोर खुर्चीवर बसला. आम्ही दोघेही शांत होतो. फक्त काचेच्या दोन्ही बाजूला 2 जीव एकमेकांना पाहत होते. त्याने थरथरत्या हाताने पलीकडच्या फोन रिसिव्हर उचलला. मी इकडून रिसिव्हर कानाला लावला. तुम्ही आलात वैदई. त्याचा आवाज खूप खोल आणि कातर होता. त्याने मला वहिनी म्हटली नाही. ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला. तू कसा आहेस राघव? मी विचारले. माझा आवाजही कापला. इथे शरीर आहे, पण मन मात्र त्या रात्री तुमच्या खोलीत सोडून आलोय. तो काचेवर हात ठेवत म्हणाला, जणू त्याला काच भेदून माझ्या गालाला स्पर्श करायचा होता. त्याचे ते शब्द सरळ हृदयाला रुतले. राघव, तू पत्रात जे लिहिलं होतं. मी बोलता बोलता थांबले. तेच माझं खरं रूप आहे. वैदही, मी दादाच्या पश्चात तुमच्याकडे नेहमी एका बहिणी म्हणून पाहिले. पण ज्या दिवशी लोकांनी आमच्यावर शिद्धोडे उडवले, ज्या दिवशी मी तुम्हाला वस्तीत इतरांपासून वाचवण्यासाठी धडपडत होतो, त्या दिवसापासून माझ्या मनात तुमच्याबद्दल एक वेगळी भावना तयार झाली होती. मी कमावलेला तो पैसा, तो बंगला, मला सगळे तुमच्या चरणावर आणून ठेवायचे होते. मला तुम्हाला जगातील प्रत्येक सुख द्यायचे होते. हो, माझा मार्ग चुकवला त्या राक्षसांनी, पण माझी प्रेरणा तुम्हीच होतात. आणि त्या रात्री जेव्हा तुम्ही माझ्या चेहऱ्यावर ते मडक्यातले थंड पाणी ओतले, तेव्हा त्या पाण्याच्या थेंबापेक्षा तुमच्या हातातील ऊब मला जास्त जाणवली. मला तुमच्या मिठीत विरघळून जायचे होते. राघव एका दमात बोलून गेला. त्याचे डोळे ओलावले होते. त्याच्या या शब्दांनी माझ्या मनातील सर्व बंधने तोडून टाकली. मी काचेच्या अगदी जवळ गेले. राघव, मी पण त्या रात्रीपासून स्वतःला विसरले आहे. लोक काय म्हणतील, समाज काय विचार करेल, मला काही देणं घेणं नाही. घरात पैसा असताना जे सुख मला मिळालं नाही, ते सुख मला तुझ्या त्या एका रात्रीच्या मिठीत आणि पश्चातापात दिसलं. राघवने काचावर आपल्या ओठाचा हलका स्पर्श केला, जणू तो मला किस करत होता. मीही काचाच्या त्या बाजूने माझे ओठ नेले. तो क्षण अत्यंत रोमॅन्टिक, तितकाच वेदनादायी आणि तीव्र होता. 2 शरीराच्या मध्ये काचेची भिंत होती, पण 2 आत्मे मात्र एकमेकात पूर्णपणे गुंतले होते. मी वाट पाहीन राघव. तू यातून बाहेर येईपर्यंत मी फक्त तुझीच राहून जगणार. मी त्याला वचन दिले. पोलीस कर्मचाऱ्याने राघवला उठण्याची खूण केली. वेळ संपली होती. राघव उठला, पण त्याची नजर माझ्यावरून हटत नव्हती. तो मागे वळून वळून पाहत होता. मी तिथेच उभी राहून त्याला जाणाऱ्या आकृतीकडे पाहत राहिले. डोळ्यात अश्रू होते, पण ओठावर हसू होते. एका नव्या नात्याने, एका गुपिताकडे दडलेले प्रेमाचे दिवस, महिने आणि वर्ष सरत राहिली. राघवच्या चांगल्या वर्तणुकीमुळे आणि गुन्ह्यातील त्याची मुख्य भूमिका नसून त्याला अडकवले गेले होते, हे वकिलांनी सिद्ध केल्यामुळे त्याच्या शिक्षेचा कालावधी कमी करण्यात आला. मी त्या काळात कबीरला मोठे केले. आता तो कॉलेजला जाऊ लागला होता. त्याला राघवच्या गुन्ह्याबद्दल माहिती होती, पण राघवने आमच्यासाठी जे केले होते त्याबद्दल त्याच्या मनात आदर होता. आणि तो दिवस अखेर उजळला. तब्बल 7 वर्षानंतर राघवची तुरुंगातून सुटका होणार होती. त्या पावसाळ्याचे दिवस होता. आभाळ पूर्ण ढगांनी भरून आले होते आणि हलका गारवा हवेत पसरला होता.
मी माझ्या घरात जुन्या मडक्यात पाणी भरून ठेवले होते. घरात मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध दरवळत होता. मी एक सुंदर निळी साडी नेसली होती जी राघवला खूप आवडायची. संध्याकाळच्या सुमारास घराबाहेर रिक्षा थांबल्याचा आवाज आला. माझी छाती जोरजोरात धडधडू लागली. कबीर मित्राकडे गेला होता. घरात मी एकटीच होते. दरवाजा उघडला गेला. दारात राघव उभा होता. आता त्याच्या केसात थोडे पांढरे केस आले होते, पण त्याचा चेहरा अधिक शांत आणि देखणा दिसत होता. त्याच्या अंगावर साधा शर्ट होता. पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे तो थोडा ओला झाला होता. आम्ही दोघेही काहीच बोललो नाही. 7 वर्षाची प्रतीक्षा त्या एका क्षणात संपली. तो सावकाश पुढे आला. त्याच्या पावलांचा आवाज माझ्या काळजात उमटत होता. तो अगदी माझ्या जवळ आला. त्याच्या अंगातून पावसाने भिजलेल्या मातीचा आणि पुरुषाचा तो ओळखीचा सुगंध येत होता. त्याने हळूच त्याचे खडबडीत पण कोमल हात माझ्या गालावर ठेवले. त्याचा तो स्पर्श होताच माझ्या डोळ्यात अश्रू गळागळा वाहू लागले. मी आलो वैदेही, तो कुजबुजला. खूप उशीर केलास राघव, मी त्याच्या छातीवर हात ठेवत म्हटले. त्या क्षणी राघवने मला स्वतःकडे ओढले आणि आपल्या मजबूत मिठीत घट्ट कडून धरले. ती मिठी इतकी तीव्र होती की आमचे श्वास एकमेकात मिसळून गेले. खिडकीतून येणाऱ्या पावसाच्या सरी आमच्या अंगावर उडत होत्या, पण आमच्यात एक वेगळीच आग निर्माण झाली होती. राघवने माझी हनवटी हळूच वर केली. त्याचे डोळे माझ्या ओठावर स्थिरावले. बाहेर विजांचा कडकडाट झाला आणि त्याच प्रकाशात राघवने आपले ओठ माझ्या ओठावर ठेवले. तो आमचा पहिला खरा स्पर्श होता. तो चुंबन न संपणारे होते, ज्यात 7 वर्षाचा विरह, पश्चाताप, प्रेम आणि एकमेकाबद्दलची ओढ सगळं विरघळून गेलं होतं. रात्रीचा अंधार गडद होत गेला, पण आमच्या आयुष्यात एका नव्या सुंदर आणि हक्काच्या प्रेमाची पहाट झाली होती. आता सहज काहीही म्हणो, आम्ही दोघे एकमेकांचे झालो होतो. राघवच्या येण्याने घरात एक वेगळीच पालवी फुटली होती. 7 वर्षाचा विरह त्या एका पावसाळी रात्रीत विरघळून गेला होता खरा, पण वास्तवाचे ऊन अजून सोसायचे बाकी होते. आम्ही एका छताखाली राहत होतो. कबीर आता कॉलेजला जाणारा मोठा मुलगा झाला होता. त्याला राघवच्या भूतकाळातील पूर्ण कल्पना होती, पण आईच्या डोळ्यातील साचलेले एकाकीपण ज्या माणसाने दूर केलं होतं, त्या राघव काकाबद्दल त्याच्या मनात आदर आणि प्रेम होतं. पण वस्तीतील लोकांच्या नजरा पुन्हा एकदा बदलू लागल्या होत्या. तुरुंगातून सुटून आलेला गुन्हेगार आणि ही विधवा बाई आता एकत्र उघडपणे राहतात, अशी कुजबुज गल्ली बोळात सुरू झाली. कधी कधी मला बाजारात जाताना बायका टोमणे मारायच्या, पण राघवने माझा हात घट्ट धरला होता. तो आता एका कारखान्यात किरकोळ पगारावर कामाला लागला होता. वाईट मार्गाने मिळवलेल्या पैशाचा त्याने धसका घेतला होता, त्यामुळे घामाचा 1 रुपयाही त्याला सोन्यासारखा वाटायचा. रात्रीच्या वेळी जेव्हा कबीर अभ्यासाला बसायचा, तेव्हा मी आणि राघव ओट्यावर बसायचो. घराच्या खिडकीतून येणारा गार वारा अंगाला स्पर्श करून जायचा. राघव माझा हात आपल्या हातात घ्यायचा. त्याच्या बोटामधील तो खडबडीतपणा आता श्रमामुळे अजून वाढला होता, पण त्याचा स्पर्श मनातला कमालीची शांतता देऊन जायचा. वैदेही, या समाजाच्या नजरा तुला त्रास देतात ना? तो कधी कधी हळूच विचारायचा. मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवून म्हणायचे, राघव, जेव्हा माझ्याकडे बंगला होता, पैसा होता, तेव्हाही लोक माझ्या नावाने खडे फोडत होते. आज आपण गरिबीत आहोत, पण प्रामाणिक आहोत, तरीही ते बोलणारच. मला फक्त तुझा हात हवाय, बाकी मला जगाशी काही देणं घेणं नाही. तो माझ्या कपाळावर आपले ओठ टेकवायचा. तो स्पर्श केवळ शारीरिक नव्हता, तर 2 आत्म्याच्या एकमेकांना दिलेली ती मूक साथ होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एक दिवस राघव कारखान्यातून घरी परत आला नाही. रात्र झाली तरी त्याचा पत्ता नव्हता. माझ्या पोटात भीतीने गोळा आला. भूतकाळातील त्या टोळीचे लोक तर त्याच्या मागे लागले नसतील ना, या विचाराने मी व्याकुळ झाले. मी आणि कबीर त्याला शोधायला बाहेर पडलो. वस्ती बाहेरच्या अंधाऱ्या गल्लीत लोकांची गर्दी जमली होती. मी गर्दी बाजूला करून पुढे गेले आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. राघव जमिनीवर पडला होता. त्याच्या डोक्यातून धार वाहत होती. कारखान्यातून येताना वस्तीतील जुन्या टोमणे मारणाऱ्या गुंडांनी आणि समाजकंटकांनी राघवच्या भूतकाळावरून त्याला घेरले होते आणि आमच्या वस्तीत गुन्हेगारांना जागा नाही असं म्हणून त्याला बेदम मारहाण केली होती. राघव माझा जोरात हंबरडा फुटला.
मी धावत जाऊन त्याचे डोके माझ्या मांडीवर घेतले. त्याचे डोळे अर्धवट उघडे होते. त्याचा चेहरा त्या अंधारात अत्यंत विदार्ण दिसत होता. मी थरथरत्या हाताने माझ्या साडीचा पदर पकडण्याचा प्रयत्न केला. वैदही, मला वाटलं की मी तुला सुखाचे दिवस दाखवेन, पण माझा भूतकाळ, माझी सावली तुझा पिच्छा सोडत नाही. त्याचा आवाज क्षीण होत चालला होता. राघव, तू काही बोलू नकोस. कबीर, पटकन रिक्षा आण. मी रडत ओरडले. माझ्या डोळ्यातील अश्रू राघवच्या गालावर पडत होते. जिथे 7 वर्षापूर्वी मडक्यात पाणी ओतले होते, आज पाण्याचा थेंब नव्हते. आज फक्त माझ्या नात्यापेक्षा घट्ट झालेल्या प्रेमाचे अश्रू होते. आम्ही त्याला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला अतिदक्षता विभागात नेले. त्या रात्री माझ्या आयुष्यातील सर्वात लांब आणि भयानक रात्र होती. मी देवापाशी पदर पसरून भीक मागत होते. देवा, आनंद गेले तेव्हा मी लहान होते. मला जग समजलं नव्हतं. पण आज ज्या माणसाने मला जगण्याचा अर्थ शिकवला होता, ज्याच्या मिठीत माझं सर्वस्व पाहिलं, त्याला माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. पहाटेच्या सुमाराने डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण एक दिलासादायक हसू होतं. धक्का मोठा होता, पण त्याची जगण्याची इच्छाशक्ती खूप दांडगी आहे. ते धोक्याबाहेर आहेत. तुम्ही त्यांना भेटू शकता. मी हळूच आयसीयूच्या खोलीत पाऊल ठेवलं. पांढऱ्या शुभ्र बेडवर राघव झोपला होता. त्याच्या डोक्याला पांढरी पट्टी बांधलेली होती. मला पाहताच त्याच्या डोळ्यात एक निखळ हसू उमटले. मी त्याच्या शेजारी बसले आणि त्याचा हात माझ्या दोन्ही हातांत घेतला. तू मला सोडून जाणार होतास का? मी हुंदका दाबत विचारले. तुला आणि कबीरला सोडण्याइतका श्रीमंत मी अजून झालो नाहीये वैदेही. मगाशी जेव्हा मी मृत्यूच्या दारात होतो, तेव्हा मला फक्त तुझा तो हंबरडा ऐकू येत होता. मला यमाने विचारलं, तुझी शेवटची इच्छा काय? मी म्हटलं की मला वैदेहीच्या खुशीत मरू द्या, नाहीतर तिच्यासाठी जगू द्या. राघवने माझ्या हातावर आपले ओठ टेकवले. त्या खोलीत पांढऱ्या प्रकाशात, औषधाच्या वासातही आमचे प्रेम मोगऱ्यासारखे सुगंधित झाले होते. तिथे कोणतेही कमर्शियल रोमांस नव्हता. तिथे फक्त 2 तुटलेल्या पण एकमेकासाठी धडधडणाऱ्या हृदयांचे मिलन. कबीर खोलीत आला. त्याने राघवच्या पाया पडले आणि म्हणाला, काका, आजपर्यंत मी तुम्हाला काका म्हणत आलो, पण आज ज्या हिमतीने तुम्ही माझ्या आईला सांभाळ केलंय आणि या समाजाने दिलेल्या जखमा सोसल्या आहेत, आजपासून तुम्ही माझे वडील आहात. कबीरचे हे शब्द ऐकून राघवच्या डोळ्यातून अश्रू गळागळा वाहू लागले. त्याने कबीरला जवळ घेतले. मी त्या दोघांकडे पाहत राहिले. ज्या समाजाने भीतीने आम्हा शहर सोडले होते, ज्या श्रीमंताचे मोहाने आम्ही आयुष्य बर्बाद केले होते, ते खरे सुख तिथे नव्हते. खरे सुख या 2 खोल्यांच्या भाड्याच्या घरात आणि एकमेकावरच्या अथांग विश्वासात होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आम्ही जेव्हा परत वस्तीत आलो, तेव्हा आम्ही लोकांकडे पाहणे सोडून दिले होते. कारण आम्हाला कळून चुकले होते की ज्यांच्या मनात प्रेम नसते, त्यांना दुसऱ्याच्या प्रेमाची पवित्रता कधी समजू शकत नाही. राघवच्या खांद्यावर हात ठेवून, कबीरला सोबत घेऊन मी माझ्या संसाराची नवी आणि अत्यंत प्रामाणिक सुरुवात केली होती. राघव त्या जीवघेण्या हल्ल्यातून सावरला होता आणि आमचा संसार पुन्हा एकदा संत, प्रामाणिक लयीत सुरू झाला होता. वस्तीतल्या लोकांचे टोमणे आता कमी झाले होते, कारण आम्ही त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला शिकलो होतो. पण म्हणतात ना, वादळापूर्वीची शांतता सर्वात जास्त भयानक असते. नियतीने आमच्या आयुष्याचं जे पान उलटायचं सुरुवात केली होती, त्यात असा काही सस्पेन्स दडला असेल याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ते हिवाळ्याचे दिवस होते. रात्री लवकर अंधार पडायचा. राघव कारखान्यातून थकून यायचा आणि जेवून लवकर झोपायचा. कबीरच्या कॉलेजची परीक्षा जवळ आल्यामुळे रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. सगळं काही ठीक चाललं होतं, पण अचानक काही दिवसापासून मला घरात काही अजब गोष्टी जाणवू लागल्या. कधी रात्रीच्या वेळी घराच्या मागच्या बाजूला कोणीतरी पावलांचा आवाज यायचा. मी खिडकीतून डोकावून पाहायचे तर तिथे फक्त अंधार असायचा. कधी कधी आमच्या घराच्या दारावर कोणीतरी एक कोरलेली जुनी नाणी आणि अजब खुणा सोडावून जायचं. मला जुन्या दिवसांची भीती वाटू लागली. तो आंतरराष्ट्रीय माफिया डॉन, ज्याच्या टोळीतून राघव 7 वर्षापूर्वी पळाला होता, तो अजूनही राघवच्या शोधात तर नव्हता ना? एक रात्री साधारण 2:30च्या सुमारात माझी झोप अचानक उघडली.
खोलीत प्रचंड शांतता होती. फक्त घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती. शेजारी राघव गाढ झोपला होता, पण मला जाणवलं की राघवचा श्वास नेहमीपेक्षा खूप वेगवान आणि जड होता. तो झोपेतच काहीतरी पुटपुटत होता. मी त्याच्या चेहऱ्याजवळ माझे कान नेले. तो अतिशय भीतीच्या स्वरात कुजबुजत होता. नाही, तिला सांगू नका. वैदेहीला समजलं तर ती जिवंत राहणार नाही. तो हार, तो सोन्याचा हार, तो हार. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. तो सोन्याचा हार जो राघवने 7-8 वर्षापूर्वी दुबईहून आल्यावर माझ्यासमोर ठेवला होता. ज्या हाराची किंमत विचारल्यावर त्याने सांगितलं होते की दुबईतल्या एका शिकाने तो भेट दिला आहे. आणि मी जेव्हा कामाबद्दल विचारलं तेव्हा राघवने तो हार घेऊन निघून गेला होता. तो हार राघवने पोलिसात सिलेंडर करताना जमा केला नव्हता. मग आज इतक्या वर्षांनी राघव झोपेत त्या हाराचा उल्लेख का करत होता? माझ्या मनात संशयाची पहिली ठिणगी पडली. मी विचार केला, राघवने पोलिसांना सगळं सत्य सांगितलं होतं की अजूनही काही दडलं होतं जे माझ्यापासून लपलेलं गेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राघव नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला. कबीरही कॉलेजला गेला. घरात मी एकटीच होते. माझ्या डोक्यात रात्रीचा राघवचा तो आवाज आणि तो हार हे शब्द चक्रावून टाकत होते. मी ठरवलं की आज मी घराचा कोपरा शोधून काढणार. जर राघव माझ्यापासून काही लपवत असेल तर मला ते शोधायला हवं होतं. मी खोलीच्या जुन्या लाकडी ट्रंकपाशी आले. तीच ट्रंक होती जी आम्ही मोठा बंगला सोडताना सोबत आणली होती. त्यात आमचे जुने कपडे आणि काही जुनी कागदपत्र होती. मी ट्रंकातले सगळे कपडे बाहेर काढले. तळाशी जड प्लायवूडचा भाग होता. मी तो भाग हलवून पाहिला तर तो सैल होता. तो छुपा कप्पा होता. माझे हात थरथरू लागले. मी तो प्लायवूडचा तुकडा बाजूला केला. आत एका काळ्या रंगाची मखमली लहान पेटी होती. मी ती पेटी बाहेर काढली आणि उघडली. त्यात तो सोन्याचा हार होता, हिऱ्यांची नक्षी असलेला, अत्यंत महागडा आणि चकचकीत. इतकी वर्ष उलटूनही त्याची चमक तशीच होती. पण त्या हाराची खाली एक जुनी दुमडलेली चिठ्ठी होती. त्यावर रक्ताचा वाळलेला डाग होता. मी थरथरत्या हाताने चिठ्ठी उघडली. त्यावर इंग्रजीत आणि काही उर्दू भाषेत काहीतरी लिहिलं होतं, पण खाली मराठीत राघवच्या अक्षरात काही ओळी लिहिल्या होत्या. आनंद दादा, मला माफ कर. तुझा अपघात नव्हता झाला, तो घात होता. त्या दिवशी जर मी तुला थांबवलं असतं तर आज तू जिवंत असतास. पण त्या टोळीच्या दबावामुळे मला गप्प राहावं लागलं. हा हार तुझ्या मृत्यूची किंमत आहे जी डॉनने मला दिली होती. मी वैदेहीला कधी सांगू शकणार नाही की तिच्या पहिल्या नवऱ्याचा मृत्यूच्या मागे तिचा हाच लाडका धीर उभा होता. चिठ्ठी वाचताच माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या तोंडातून किंकाळीही फुटली नाही. छताखाली श्वास जागीच गोठला. माझा पहिला नवरा आनंद, ज्याचा अपघातात मृत्यू झाला असं मला आजवर वाटत होतं, त्याचा खून झाला होता. आणि त्यात कोणाचा हात होता? ज्या राघववर मी स्वतः प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्या राघवला मी माझ्या आयुष्याचा जोडीदार मानलं, ज्याच्या मिठीत मी सुखाचे क्षण शोधले, तोच राघव माझ्या आनंदच्या मृत्यूला कारणीभूत होता. माझ्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं. 7 वर्षांची जेल होत, तो प्रामाणिकपणाचा आव, तो जीवघेणा हल्ला, हे सगळं नाटक होतं की राघवने मला आणि पोलिसांना अर्धे सत्य सांगितलं होतं. मी ती चिठ्ठी आणि तो हार हातामध्ये घेऊन तशीच जमिनीवर बसून राहिले. दुपारची संध्याकाळ झाली, पण माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती. माझं मन एका क्षणात पूर्णपणे शून्य झालं होतं. प्रेमाची जागा आता एका भयंकर सुडाने आणि संशयाने घेतली होती. रात्रीचे 9 वाजले. कबीर मित्राकडे अभ्यासाला गेला होता. तो आज रात्री तिथेच थांबणार होता. घराबाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती आणि विजा कडकडत होत्या. वातावरणात एक भयानक गुढता पसरली होती. तेवढ्यात दारावर थाप पडली. तो राघव होता. मी उठले, चेहऱ्यावर भाव पूर्णपणे शांत केले, एका मृत शवासारखी शांत, आणि मी दरवाजा उघडला. राघव आत आला. तो पावसामुळे ओला झाला होता. त्याने शर्ट काढला आणि खिडकीपाशी वाळत घालू लागला. आज खूप पाऊस आहे ग वैदेही, आणि गारठाही वाढलाय. जरा चहा करतेस का? राघव अत्यंत प्रेमाने म्हणाला. मी काहीच बोलत नाही. मी हळूच खोलीत गेले आणि पेटीतून तो सोन्याचा हार आणि रक्ताळलेली चिठ्ठी बाहेर आणली.
मी थेट राघवच्या समोर गेले आणि तो हार आणि त्याच्या पायाशी फेकला. हार जमिनीवर पडताच त्याचा आवाज झाला. राघवने खाली पाहिले आणि हार पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचे सगळे रक्त आटले. त्याचा रंग पांढरा फटीत झाला. तो एखाद्या गुन्हेगारासारखा थरथर कापायला लागला. वैदही, हे तुला कुठं मिळालं? त्याचा आवाज पूर्णपणे फुटला. राघव, मी अत्यंत शांत पण तितक्याच हिंस्र आवाजात म्हटले, आनंदचा मृत्यू कसा झाला? मला आज आणि आत्ताच त्या क्षणी पूर्ण सत्य हवंय, नाहीतर मी या क्षणी पोलिसांना फोन करेन. राघव दोन्ही हात आपले डोके धरले. तो जमिनीवर गुडघ्यावर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण आज त्या अश्रूमध्ये मला प्रेम नाही तर एक भयंकर रहस्य दिसत होतं. वैदही, एक जे दिसतंय ते पूर्ण सत्य नाहीये. राघव रडत ओरडला. हो, आनंद दादाचा अपघात त्या टोळीनेच घडवून आणला होता. कारण दादा कारखान्यात काम करत असताना त्या टोळीच्या गोदामात काय चालतंय हे दादांनी पाहिलं होतं. मानवी तस्करी आणि अंमली पदार्थाचा तो काळा धंद्याचा समोर आला होता. दादा पोलिसात जाणार होता. मग तू का थांबवलं नाही त्याला? मी जोरात ओरडले, कारण मला माहीत नव्हतं वैदही. राघवने छातीवर हात ठेवून सांगितलं. डॉनच्या माणसांनी मला सांगितलं की जर आनंदला पोलिसात गेला तर संपूर्ण कुटुंबाला, तुला आणि लहान कबीरला जिवंत जाळून टाकीन. मी दादाला समजावण्याचा प्रयत्न केला की तू पोलिसात जाऊ नकोस, पण दादा ऐकला नाही. आणि ज्या दिवशी त्याचा अपघात झाला त्या दिवशी डॉनने मला हा हार पाठवला आणि चिठ्ठी दिली. त्याने मला धमकावलं की जर मी तोंड उघडलं तर पुढचा नंबर तुझा आणि कबीरचा असेल. राघव पुढे सांगू लागला, मी तुला आणि कबीरला वाचवण्यासाठी त्या टोळीत सामील झालो. मी विचार केला की जर मी त्यांच्या ताकदीचा भान बनलो तर तुम्हाला सुरक्षित ठेवू शकेन. मी इतकी वर्ष जे पाप केलं ते फक्त एका भीतीने की जर मी इथून पळालो तर कबीरला मारून टाकतील. 7 वर्षापूर्वी जेव्हा पोलिसांच्या स्वाधीन झालो तेव्हा मी पोलिसांच्या टोळीचा मुख्य अड्ड्यांची माहिती दिली होती. म्हणून पोलिसांनी मला सरकारी साक्षीदार बनवून माझी शिक्षा कमी केली होती. पण डॉनचे काही लोक अजूनही जिवंत आहेत. वस्तीत जे गुंड माझ्यावर चालून आले होते ते वस्तीतले नव्हते तर डॉनचे शार्प शूटर होते. माझा श्वास रोखला गेला. सस्पेन्स एकामागून एक पदर उघडत होता. राघव गुन्हेगार होता की आम्हाला वाचवणारा एक मोहरा? तेवढ्यात घराच्या दारावर अत्यंत जोरात लाथ मारली गेली. दरवाजा धडकन उघडला. दारातून रेनकोट घातलेले 3 अनोळखी रगेल प्रवृत्तीचे लोक उभे होते. त्यांच्या हातात चमकणारे धारदार सुरे आणि पिस्तूल होते. त्यांच्यातल्या एकाने चेहऱ्यावर स्क्राप हटवला. तो दुसरा तिसरा कोणी नसून राघवच्या कारखान्याचा मॅनेजर होता, जो प्रत्यक्षात त्या जुन्या आंतरराष्ट्रीय टोळीचा स्लीपर सेल्स होता. राघव, तो मॅनेजर कुत्सितपणे हसला. 7 वर्ष आम्ही तुझी जेलमधून सुटण्याची वाट पाहत होतो. तुला काय वाटलं पोलिसांना माहिती देऊन तू सुटशील? डॉनचा तो हिऱ्याचा हार अजूनही तुझ्याकडे आहे ना? तो हार आणि तुझा जीव दोन्ही घ्यायला आलोय आम्ही. घरात एकच थरार उडाला. बाहेर विजांचा कडकडाट होत होता आणि आत आमच्या मृत्यूचे सावट उभे होते. राघव एका क्षणात माझ्यासमोर येऊन उभा राहिला. त्याने मला आपल्या पाठीशी ढकलले. आता या रात्री या अंधाऱ्या खोलीत काय घडणार होते? राघवला त्याला भूतकाळ संपवून आम्हाला वाचवणार होता की सस्पेन्स अजून खेळात आम्ही संपणार होतो? घरच्या उघड्या दारातून येणाऱ्या पावसाचा सुसाट वारा आणि विजांच्या कडकडात अंगावर काटा आणत होता. दारात उभे असलेले ते 3 मारेकरी आणि त्यांच्या हातातील पिस्तूल पाहून माझ्या हृदयाचा ठोका चुकला होता. ज्या राघववर मी काही क्षणापुरती संशय घेतला होता तोच राघव आता एखाद्या वाघासारखा माझ्या आणि मारेकऱ्यांच्या मध्ये ढाल बनून उभा होता. राघव, तो हार आणि पोलिसांना दिलेली कागदपत्र कुठे आहेत? सरळ आमच्या स्वाधीन कर, नाहीतर आज खोलीतून तुमच्या दोघांचीही प्रेत बाहेर पडतील. तो मॅनेजर क्रूरपणे हसला. राघवने हळूच पाठीमागे हात करून मला खोलीच्या कोपऱ्यात ढकलले. त्याने डोळे आता भीतीने नाही तर मला वाचवण्याच्या जिद्दीने लाल झाले होते. मॅनेजर, हार जमिनीवर पडला आहे, तो उचल आणि चालता हो. पण जर वहिनीला साधी दुखापत जरी झाली तर लक्षात ठेव, मी 7 वर्ष जेलमध्ये काढली आहेत. माणसाचा कोथळा कसा बाहेर काढायचा हे मला चांगलं ठाऊक आहे.
बघूया तुझ्यात किती दम आहे. मॅनेजर ओरडून आपल्या माणसांना इशारा केला. एक मारेकरी सुरा घेऊन राघवच्या दिशेने धावला. खोलीत एकच थरार उडाला. राघवने चपळाईने त्याचा वार चुकवला आणि त्या जुन्या ट्रंक लाकडेच्या जड झाकण उचलून थेट त्याच्या डोक्यावर मारले. तो मारेकरी बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळला, पण तेवढ्यात दुसऱ्याने राघवच्या पाठीवर वार केला. राघव माझ्या तोंडातून किंचाळी फुटली. राघवच्या पाठीतून धार वाहू लागली, पण तो थांबला नाही. त्याने त्या मारेकऱ्याचा हात पकडून त्याचा सुरा त्याच्याच बाजूला फेकला. आता फक्त मॅनेजर उरला होता. त्याने राघववर पिस्तूल रोखली. खेळ संपला. राघव मॅनेजर ट्रिगर दाबणार तेवढ्यात आजूबाजूच्या कोणताही विचार न करता शेजारी असलेल्या पाण्याचा आणि मातीचे मडके उचलले आणि पूर्ण ताकदीनिशी मॅनेजरच्या डोक्यात मारले. मडका फुटला आणि मॅनेजर चक्कर येऊन खाली पडला आणि त्याच्या हातातील पिस्तूल उडले. राघवनी कसलाही वेळ न घालवता ती पिस्तूल उचलली आणि मॅनेजरच्या पायावर लाथ मारली. मॅनेजर वेदनेने विव्हाळू लागला. बाहेर पोलिसांच्या गाड्याचा सायरन ऐकू येऊ लागला. कबीरने कॉलेजवरून येताना वस्तीबाहेर काही संशयास्पद गाड्या आणि माणसं पाहिली होती. त्याने वेळीच हुशारी दाखवून पोलिसांना फोन केला होता. पोलीस आता आले आणि त्यांनी तीनही जखमी मारेकऱ्यांना ताब्यात घेतले. डॉनच्या उरलेल्या टोळीचा शेवट स्लीपर सेल होता, जो आता पूर्णपणे विध्वस्त झाला होता. या घटनेला आता 2 वर्ष पूर्ण झाली होती. तो काळा अंधार, ती भीती आणि तो जुन्या सोन्याचा हार, सगळं काही एका वाईट स्वप्नासारखं मागं पडलं होतं. राघवने पोलिसांना दिलेल्या सहकार्यामुळे आणि स्वतःची जीव धोक्यात घालून आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केल्यामुळे सरकारकडून त्याला पूर्णपणे निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं. तो सोन्याचा हार पोलिसांनी जप्त करून सरकारी खजिन्यात जमा केला होता. आजची सकाळ खूप वेगळी होती. तो दिवाळीचा पाडव्याचा दिवस होता. आम्ही जुन्या भाड्याचे घर सोडले नव्हते, कारण आमच्या भिंती खरा संघर्ष आणि खरं प्रेम पाहिलं होतं. पण आज ते घर दिव्यांच्या रोषणाईने आणि झेंडूच्या फुलांनी नटले होते. कबीर कॉलेजचं पूर्ण केलं होतं आणि त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली होती. मी अंगणात छानशी रांगोळी काढत होते. मी नेसलेली निळी साडी आणि कपाळावर लाल कुंकू आज खुलून दिसत होतं. तेवढ्यात पाठीमागून 2 उबदार हातांनी माझ्या कमरेला विळखा घातला. तो राघव होता. आता त्याच्या पाठीवरच्या जखमा डाग मिटला होता आणि मनातही भीती कायम संपली होती. आज मी वैदही खूप सुंदर दिसते. राघवने माझ्या कानापाशी येऊन हलकेच कुजबुजले. त्याच्या श्वासांची ती अनोळखीची ऊब मला अजूनही थरथरून टाकत होती. राघव, कबीर येईल आता, कुणीतरी पाहिल. मी लाजून तोंड वळवत म्हटले, पाहू दे ना. आता आपण कोणाला घाबरायची गरज नाही. या समाजाने आपल्याला खूप त्रास दिला, पण आज आपण आपल्या प्रामाणिकपणाने आणि प्रेमाने त्यांना चुकीचे ठरवले. राघवने माझा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला आणि माझ्या कपाळावर दीर्घ ओला स्पर्श केला. कबीर हातात मिठाईचा बॉक्स घेऊन आला. आम्हाला असे एकत्र पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे आणि आनंदाचे हसू आले. आई बाबा, आज पाडवा आहे. आजपासून आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंद असणार आहे. राघवने कबीरला जवळ घेतले आणि मलाही आपल्या कवेत ओढले. तो क्षण कितीतरी सुंदर आणि पवित्र होता. ज्या नात्याला समाजाने परपुरुष आणि धीर भावजाई म्हणून हिणवले होते, त्याच नात्याने आज त्याग, सोशिकता आणि आतंक प्रेमाच्या बळावर एका खऱ्याखुऱ्या आदर्श संसाराचे रूप घेतले होते. भूतकाळातील तो तडका आणि वादळ संपले होते आणि आता आमच्या आयुष्यात सुखा समाधानाची एक सुवर्ण पहाट उगवली होती. तर माझ्या प्रिय मित्रांनो आणि रसिक प्रेक्षकांनो, वैदेही आणि राघवच्या संघर्षाची, सस्पेन्सची आणि अत्यंत सुंदर सुखात रंगाची ही कथा कशी तुम्हाला वाटली? ही कथा तुम्हाला कशी वाटली? वाईट कर्माचा शेवट नेहमी वाईटच होतो, पण जर मनात प्रामाणिकपणा असेल तर देवही पाठीशी उभा राहतो, हे या कथेतून आपल्याला शिकायला मिळते. कथेचा हा सुंदर शेवट आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुंदर शेवट लिहून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या. धन्यवाद.